पुढच्या बातम्यांकडे वळूयात। बातमी आहे नाशिकमधून। नाशिक शहरामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे। उद्या शहरामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी आज दिवसभर नाशिकमध्ये पाणीबाणीची स्थिती असेल। नाशिककरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। चंदन। ऋषाली, खरं तर नाशिककर यापूर्वीच उकाड्यानं हैराण आहेत। अशात आता पुढचे 2 दिवस नाशिकमध्ये पाणीबाणी असणार आहे। येलो अलर्ट जो उन्हाचा आहे तो यापूर्वीच नाशिकमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे एकीकडे उकाड्यानं हैराण असलेल्या नाशिककरांना आता या पाणीबाणीला सामोरं जावं लागणार आहे। खरं तर पावसाळापूर्व जे नियोजित कामं आहेत महापालिकेचे, त्या कामांसाठी आता दुरुस्तीचे जे कामं आहेत त्या कामांसाठी खरं तर पाणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे। आज दिवसभर नाशिकमध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे। तर उद्या नाशिक शहरामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा केला जाणार आहे। त्याच्यामुळे नाशिककरांनी अत्यंत काटकसरीनं या ठिकाणी पाण्याचा वापर करावा, अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पाण्याचं नियोजन नाशिककरांनी व्यवस्थित करावं, कारण आज पूर्ण दिवस आणि उद्या कमी दाबानं पाणी असल्यामुळे नाशिककरांना आपलं नियोजन पाण्याचं जे आहे ते आजपासूनच करावं लागणार आहे। मात्र एकूणच या सगळ्या घटनांमुळे नाशिककर एकीकडे उकाड्यानं हैराण असताना आता ऐन उन्हाळ्यामध्ये त्यांना या पाणीबाणीच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे। ऋषाली, धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।